लिहा आता डोजी. ड्रॉइंग वगैरे काही करू नका, ज्या ज्या पद्धतीने आता मी बोलतोय त्या त्या पद्धतीने फॉलो करा स्टेप. स्क्रीन समोर आली म्हणजे काही स्टुडंटला पटकन म्हणजे फळ्यावरच लिहून घ्यायची सवय असते बघा स्कूलमध्ये, तशा पद्धतीने नाही. लिहा डोजी शेअर मार्केटमध्ये अनिश्चितपणाचे प्रतीक मानले जाते. डोजी शेअर मार्केटमध्ये अनिश्चितपणाचं प्रतीक मानले जाते. मार्केटमधील अनसर्टनिटी, स्पेलिंग येत नसेल तर सरळ मराठीतनं लिहायचं अनसर्टनिटी. मार्केटमधील अनसर्टनिटी मुवमेंटमुळं डोजी तयार होतात. मार्केटमधील अनसर्टनिटी मुवमेंटमुळं डोजी तयार होतात. डोजी तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये अनिश्चितता येते. अनिश्चितता येते. अनिश्चितता ओके ओके अनसर्टनिटी येते. परंतु कन्फर्मेशन नंतर मार्केटमध्ये परत रॅली कंटिन्यू होऊ शकते. कन्फर्मेशन नंतर मार्केटमधील रॅली परत कंटिन्यू होऊ शकते. कन्फर्मेशन नंतर मार्केटमधील रॅली परत कंटिन्यू होऊ शकते. डोजीचे एकूण 4 प्रकार आहेत. डोजीचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे बघूया. नंबर 1 लॉंग लेजिड डोजी. स्क्रीनवर स्पेलिंग आहे, बघून लिहू शकता किंवा मराठीतनं लिहू शकता. नंबर 1 लॉंग लेजिड डोजी. लॉंग लेजिड डोजी. अंडरलाइन करा लॉंग लेजिड डोजी या वाक्याला अंडरलाइन करा. ओके
बघा स्क्रीनवर तुमच्या नाव आहे लॉंग लेजिड डोजी. डोजीचा पहिला प्रकार ज्यांनी लिहिले नाही त्यांनी परत एकदा लिहून घ्या, लॉंग लेजिड डोजी. लिहा आता. लॉंग लेजिड डोजी ही लॉंग लेजिड डोजी ही चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर लॉंग लेजिड डोजी ही चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्ट किंवा बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनते. लॉंग लेजिड डोजी ही चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनते. तसेच मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर किंवा टॉपवर किंवा सप्लाय झोनवर, चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनते. ह्या दोनच ठिकाणी बघा कोणते दोन ठिकाणे तुमच्या लक्षात आले असतील, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. ह्या दोनच ठिकाणी डोजी बनत असेल तर या डोजीला खूप महत्व प्राप्त होईल. अन्यथा ही दोन ठिकाणे वगळता इतरत्र कुठेही तयार होत असेल तर कुठेही तयार होत असेल तर
त्याकडं लक्ष देऊ नये. त्याकडं लक्ष देऊ नये. मग कमी बोला, क्लास चालू आहे का? त्याकडं लक्ष देऊ नये. ओके. पॅराग्राफ चेंज करा. लॉन्ग लिव्ड डोजी बनत असताना कलर मॅटर करत नाही. लॉन्ग लेज्ड डोजी बनत असताना कलर मॅटर करत नाही. कलर कोणताही असू शकतो. रेड पण असू शकतो, ग्रीन पण असू शकतो. रेड पण असू शकतो, ग्रीन पण असू शकतो. तसेच ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस सेम असते. ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस सेम असते. पुढे कंटिन्यू लिहित राहा. अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो दोन्ही बाजूंना सेम सेम असते असू शकते. अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो दोन्ही बाजूंना सेम सेम असते असू शकते. सेम सेम असते असू शकते. म्हणजेच जर अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो 50-50% असेल. खूप डिटेल देतो हे तुम्हाला मी. उभ्या आयुष्यभरात नंतर डोजी शिकायची कुठंच गरज पडणार नाही. अगदी परफेक्ट व्हावी त्या पद्धतीनं आपली लर्निंग व्हावी. अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो जर 50-50% असेल तर ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस ही सेंटर मध्ये येईल. ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस ही सेंटर मध्ये येईल.
ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस सेंटर मध्ये येईल, अशा सिच्युएशनना जर ही डोजी तयार होत असेल, अशा सिच्युएशनना जर, अशा कंडिशनना, सिच्युएशनना काय पण घ्या, अशा सिच्युएशन मध्ये जर ही डोजी तयार होत असेल तर पॉवरफुल वर्क होते, तर पॉवरफुल वर्क होते. तर पॉवरफुल वर्क होते. परंतु परंतु 50 ऐवजी अप्पर साइडला 60% आणि लोअर साइडला 40% प्रमाण असेल, अप्पर साइडला 60% शॅडोचं प्रमाण आणि लोअर साइडला 40% शॅडोचं प्रमाण असेल, किंवा दोन तीन जणच नोट्स पाठवतात मला डेली, बाकीचे लोक पाठवत नाहीत. का पाठवत नाहीत मला माहिती नाही, किंवा लिहून घेत नसतील असं मला वाटतंय, ऐकत असतील. मी काय पण समजू शकतो, कारण जे मेंबर पाठवतात ना त्यांना विचारा, की मी त्यांचे नोट्स वाचन करतो, कुठं काही जर मिस्टेक केले असतील त्यांना सांगतो मी, या ठिकाणी हे शब्द पाहिजे होते, तुम्ही असं असं लिहिलात किंवा अतिउत्तम लिहिलात, असं सुद्धा मी त्यांना सांगतो. यासाठी तुम्हाला जर इथून पुढे योग्य वाटत असेल असं काही माझं सांगणं, तर अवश्य पाठवा, नाही तर तुमच्याजवळ ठेवा, आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण कसं असतं, ज्या तळमळीनं मी बोलतोय त्याचं जर समजा काही ठेवायचं नसेल, समजा त्या बोलण्याला थोडंसं मूल्य, तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अशा गोष्टी मी कन्सिडर करू शकतो. पुन्हा होमवर्क नाही पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा दुर्लक्ष नका करू. यात तुमचंच भलं आहे, तुमचा लाभ आहे यामध्ये. कारण पाठीमागच्या बॅचेसचा अनुभव बघता बरेच मंडळी लाईव्ह मध्ये खूप चांगल्या क्वालिटीनं सध्या काम करतात. एवढंच नाही तर त्यांनी प्रत्येक सेशनच्या नोट्स मला पाठवल्या, प्रत्येक सेशनवर लागलीच, आज डोजी घेतली ना लगेच त्यावर काम केलं, लगेच दुसऱ्या, मी 1-2 चार्ट तुम्हाला बोललोय, तर ते 10-15 चार्टवर डोजे मला पाठवायचे, ग्रुपवर पाठवायचे. त्यातनं ते असं प्रत्येक पार्ट, जे काही आपले इथून पुढचे प्रत्येक सेशन पाठवायचे, आणि त्यातनं ते कधी डेव्हलप झाले की त्यांना सुद्धा कळलं नाही. एकतर बांधव आपले असे आहेत, इसवी सन 2013 मध्ये त्यांचं पहिलं डीमॅट होतं. 13 पासून आजपर्यंत एवढा प्रवास करून आला त्यांनी, पण शेवटी आपल्या 2 महिन्याच्या क्लासेस मध्ये इतके डेव्हलप झाले की ते म्हणत आहेत, मी तुमचा पहिल्यांदाच क्लास का केला नाही याचं मला पश्चाताप होतोय, कितीतरी वेळा बोलून दाखवले. ह्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळं थोडस गांभीर्य घ्या. कुणालाही म्हणजे कधीही म्हणजे असं काय म्हणते टोचून किंवा एखाद्याला उद्देश कधीच बोलत नाही. माझ्या बोलण्याचा राग समजू नका. तुमच्याकडनं कुणाकडनं येऊ शकतं ह्याची मी कल्पना करू शकतो, मला मान्य आहे ते, तरीही त्याचा राग मी धरणार नाही. कारण तुम्ही सगळेजण लर्निंग करायला आलात, त्यामुळं काही अडचण नाही. सर्वजण आपल्याला सोबत सोबत शिकायचं आहे, जायचं आहे. त्यामुळं इट्स ओके. व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करा. बऱ्याच जणांचा बऱ्याच वेळ असतो, हे आता आम्हाला माहितच आहे, क्षुल्लक समजतात अशा काही गोष्टी, त्यामुळं शेअरिंग करत नसावेत असंही समजू शकतो मी. त्यामुळे तसं नका करू. हा, जर अप्पर शॅडो 60% असेल आणि लोअर शॅडो 40% असेल, तसेच लोअर शॅडो 60% आणि अप्पर शॅडो 40% असेल, लोअर शॅडो 60% आणि अप्पर शॅडो 40% असेल, तरीही ही डोजी पॉवरफुल काम करते. परंतु बघा, हे एक बारकावे आहे.
तरीही ही डोजी पॉवरफुल काम करते. परंतु अपर शॅडो 30%, लोअर शॅडो 70% असेल किंवा त्या यापेक्षा जास्त प्रमाण बिघडलेलं असेल, असंच म्हणू आपण त्याला, 30%, 70% असेल, 20%, 80% असेल, 10%, 90% असेल, तर याला लॉंग लेज्ड डोजी म्हणता येणार नाही. तर दुसऱ्या प्रकारात जाईल आपल्या सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्नच्या. हे तुम्हाला सांगायचं होतं. बघा कुठपर्यंत लिहिलात, 70%, 30% प्रमाण असेल अप्पर शॅडो लोअर शॅडोचं, तर किंवा त्यापेक्षा प्रमाण बिघडलेलं असेल तर ती लॉंग लेज्ड डोजी होऊ शकत नाही. असं लिहा, तर ती लॉंग लेज्ड डोजी होऊ शकत नाही. ओके. परत पॅराग्राफ चेंज करा. सपोर्ट किंवा रेजिस्टन्सवर बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही गॅपने ओपन होऊ शकते. सपोर्ट किंवा रेजिस्टन्सवर बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही गॅपने ओपन होऊ शकते. नेक्स्ट कॅन्डल ही गॅपने ओपन होऊ शकते. पुढे कंटिन्यू घ्या. व्हॅल्यूमची जोड देणे आवश्यक आहे. व्हॅल्यूमची जोड देणे आवश्यक आहे. इतकंच वाक्य देतो यावर व्हॅल्यूम बाबतीत. हे कसं काय नाही तुम्हाला ते सांगितलेलं आहे, कालच्याच तासात सांगितले. इथून पुढे भरपूर बोलायचे त्यावर. व्हॅल्यूमची जोड देणे आवश्यक असते किंवा व्हॅल्यूम कन्फर्मेशन इम्पॉर्टंट असते, असं घ्या. व्हॅल्यूम कन्फर्मेशन इम्पॉर्टंट असते. आता ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करून घेतल्यानंतर परत एक पॅराग्राफ होऊ शकतो आपला. ही ड्रॉ करून घ्या लॉंग लेज्ड डोजी तुमच्या स्क्रीनवर जी आहे ती.